Brought to you by V-Guard. साहेब, उद्धव ठाकरेंची सभा झाल्यानंतर त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंची सभा होते. कशी ही वेगळी सभा असेल? मला असं वाटतं की तुम्ही जर खरं तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहाल दोन भावांमधला फरक. ज्यांना शिवसेना मिळायला हवी होती त्यांची 4 तारखेची सभा आणि ज्यांची कुवत नसताना मिळालेली शिवसेना त्यांची सभा, ही तुम्हाला दोघांची कुवत ही परवा कळेल. मला वाटतं 3 तारखेच्या सभेनंतर 4 तारखेची सभा ही कोकणातला इतिहासातली सगळ्यात मोठी सभा होईल. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. सन्माननीय नारायण राणे साहेब आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे या दोघांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. विश्वास ठेवा की कोकणाला पुढच्या 10 वर्षाचा मार्गदर्शन ह्या सभेतनं होईल आणि दिशा ठरेल कोकणाची, कोकण कुठल्या दिशेने जाणार आहे. तर कोकणातील जनता उत्सुक झालेली आहे. ठाकरेशाच्या 2 गळगळणाऱ्या तोफा एकाच ऐकायला मिळणार आहे. तुम्ही दुसऱ्या ठाकरेंना कोणी ऐकायला येत नाही, खोटं आहे. उद्धव ठाकरेंना मला 50 लोक अशी दाखवा की हे उद्धव ठाकरेला ऐकायला आले, तिथे पकडून आणलेली जातात. मी तुम्हाला अशी 1000 माणसं दाखवीन जी राजसाहेबांना ऐकायला आले. राजसाहेबांच्या सभेची किती विक्रमी गर्दी असेल असं आपल्याला वाटतं? माझ्या दृष्टीने गर्दी हा इम्पॉर्टंट नाही आहे. आमच्या दृष्टीने कोकणाला तुम्ही मेसेज काय देत आहे. दरवेळेला कोकणात यायचं. आज कोकणाने एवढे वर्ष शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना भरभरून दिलं, त्यांनी कोकणाला काय दिलं ते का नाही सांगत आहेत तुम्ही आम्हाला. तुमच्या सभेमध्ये गद्दार, मिंदे, खोके हेच येतं आहे. तुम्ही कोकणाला काय दिलं ते सांगा, नाही तर आम्ही सांगू की आम्ही कोकणासाठी काय करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की गर्दी कोणाची किती आहे. राज ठाकरे साहेब येणार म्हणजे गर्दी होणारच. नारायण राणे साहेब त्या स्टेजवर असणार म्हणजे गर्दी होणारच. हा काही विशेष भाग नाही आहे. विशेष आहे की तुम्ही कोकणाला देणार काय आहात. आणि तुम्ही मागच्या 20 वर्षामध्ये तुमचे एवढे आमदार होते, 2 खासदार तुमचे होते, तुम्ही काय दिलं आमच्या कोकणाला हे उद्धव ठाकरेंनी उद्याच्या सभेत सांगावं. राजसाहेब पुढच्या 10 वर्षात आम्ही कोकणाला काय देऊ ते सांगतील. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार. हे पटांगण पुरेल का राजसाहेबांच्या सभेला? आता काय आहे ना, पटांगणच छोटं आहे, इथं जागा नाही आहे. सो जी आहे त्यात आम्ही आमची तयारी करू. आणि आमची कॉम्पिटिशन ही तुम्ही कृपया करून उद्धव ठाकरेंची करू नका. कारण उद्धव ठाकरेंची रत्नागिरीत झालेली सभा आणि महाराष्ट्र सैनिकांनी रत्नागिरीतली एकाच दिवशी घेतलेली सभा, 2 सभांच्या गर्दी जर तुम्ही चेक केलात तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्र सैनिक उद्धव ठाकरेंपेक्षा मोठी सभा घेतात. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.